नमस्कार. लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी हा खरं तर प्रत्येक आईबाबांसाठी एक मोठा प्रश्न असतो नाही का? तर याच एका कॉमन प्रॉब्लेमवर आज आपण एक मस्त, चविष्ट आणि पौष्टिक उपाय बघणार आहोत. तर सुरुवातच एका अगदी महत्त्वाच्या प्रश्नाने करूया. घरातली लहान मुलं बिस्किट किंवा चिप्ससाठी हट्ट करतात का? मला वाटतं हे जवळजवळ प्रत्येक घरात घडतच असेल, बरोबर ना? आणि मग साहजिकच आपल्या मनात येतं की याला काहीतरी हेल्दी पर्याय देता येईल का? म्हणजे असं काहीतरी जे चवीलाही छान लागेल आणि पौष्टिक सुद्धा असेल. तर यावर उपाय आहे पौष्टिक मटकीचे खाखरे. हो, अगदी बरोबर ऐकलं. मटकी जी प्रथिनांनी भरलेली असते त्यापासून बनवलेला हा एक कुरकुरीत, एकदम चविष्ट आणि घरच्या घरी बनवलेला नाश्ता आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे बरेच दिवस टिकतात सुद्धा. चला तर मग बघूया हे कसे बनवायचे. हे खाकरे मुलांच्या टिफिनसाठी तर अगदी परफेक्ट आहेतच, पण कधीही छोटी भूक लागल्यावर खाण्यासाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहेत. चला तर मग आता पटकन बघून घेऊया की हे खाकरे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. आणि चांगली गोष्ट काय माहितीये, यातलं बहुतेक सगळं साहित्य आपल्या स्वयंपाकघरात सहज सापडणार आहे. तर साहित्य अगदी साधं सोपं आहे. आपल्याला लागेल 1 वाटी मटकीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, चवीपुरतं मीठ, चिमूटभर हळद आणि अगदी थोडंसं लाल तिखट. मग एक छोटा चमचा तेल आणि हो, वरून लावण्यासाठी तीळ. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची बरं का, जर मुलं 2 वर्षांपेक्षा लहान असतील तर त्यांच्यासाठी तिखट अजिबात वापरू नका. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे कृतीकडे. हे कुरकुरीत खाकरे बनवणं खरं तर खूप सोपं आहे. चला तर या सोप्या स्टेप्स आपण एकत्र फॉलो करूया आणि बघूया हे कसे बनतात. ओके, तर आता कृतीकडे लक्ष देऊया. आपण अगदी स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया. सगळ्यात आधी काय करायचं, एका भांड्यात मटकीचं पीठ आणि गव्हाचं पीठ एकत्र करून घ्यायचं. त्यातच मीठ, हळद आणि तिखट घालून सगळं छान मिक्स करायचं. आता त्यात 1 चमचा तेल घालायचं, ते पुन्हा एकदा मिसळायचं आणि मग थोडं थोडं पाणी घालत त्याचा एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. पीठ मळून झालं ना की ते 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवायचं. थोडा आराम द्यायचा त्याला. त्यानंतर त्याचा एक छोटासा गोळा घेऊन जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ पोळी लाटायची. त्यावर थोडे तीळ पसरून हलक्या हाताने दाबायचे, म्हणजे ते चिकटून बसतील. आणि आता शेवटची स्टेप, मंद आचेवर तव्यावर दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचंय. बघा, आहे की नाही सोपं? आणि हो, ही एक खूप महत्त्वाची टीप आहे. हे खाकरे डब्यात भरण्याच्या आधी त्यांना पूर्णपणे थंड होऊ द्या. असं केल्यानं ते जास्त दिवस कुरकुरीत राहतील. तर मग याचा फायदा काय? म्हणजे का करायची एवढी मेहनत? तर जे पालक व्यस्त असतात त्यांच्यासाठी ही रेसिपी म्हणजे खरंच एक गेम चेंजर आहे. चला बघूया असं का. याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आणि सोय म्हणजे हे खाकरे हवाबंद डब्यात ठेवले तर चक्क 15 ते 20 दिवस टिकतात. म्हणजे विचार करा, एकदा बनवून ठेवले की आठवडाभराची सोय झाली. थोडक्यात सांगायचं झालं तर हा एक परिपूर्ण, आरोग्यदायी आणि आधीच बनवून ठेवता येण्यासारखा नाश्ता आहे, जो आठवडेभर कुरकुरीत आणि तितकाच चविष्ट राहतो. तर ही होती पौष्टिक मटकीच्या खाकऱ्यांची सोपी रेसिपी, जी नक्कीच करून बघायला हवी. पण एक महत्त्वाचा प्रश्न अजूनही शिल्लक आहे की हे खाकरे मुलांसाठी इतके फायदेशीर का आहेत? या पौष्टिक पदार्थामागे नक्की कोणती पोषक तत्व दडली आहेत? याबद्दल आपण पुढच्या भागात अजून सविस्तरपणे जाणून घेऊया. तर पहिलाच प्रश्न मनात येतो की हे खाकरे मुलांसाठी कितके चांगले का आहेत? म्हणजे बाजारात तर कितीतरी पदार्थ मिळतात, मग यात असं काय वेगळं आहे? चला, याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया. चला तर मग या मटकी खाकरेच्या पौष्टिक रहस्यावरचा पडदा बाजूला सारूया. बघूया तरी या साध्या दिसणाऱ्या खाकऱ्यामध्ये कोणकोणती पोषण मूल्य लपलेली आहेत. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोटीन. मुलांच्या वाढीच्या वयात त्यांच्या स्नायूंच्या विकासासाठी आणि एकूणच शारीरिक वाढीसाठी प्रोटीन किती आवश्यक असतं हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे हा एक खरंच शक्तिशाली नाश्ता ठरतो. दुसरं म्हणजे मटकीमध्ये लोह म्हणजे आयर्नसुद्धा भरपूर असतं. आयर्नमुळे काय होतं तर शरीरातलं हिमोग्लोबिन वाढायला मदत होते आणि त्यामुळे मुलांमध्ये दिवसभर खेळायला बागडायला लागणारी ऊर्जा टिकून राहते. याच्यासोबतच हे खाकरे फायबरने पण भरपूर आहेत. फायबरमुळे पचनक्रिया सुधारते, म्हणजे मुलांचं पोट व्यवस्थित साफ राहतं आणि त्यांची पचनसंस्था निरोगी राहते. आणि हो, सतत खेळणारी, दंगा करणारी मुलं, त्यांना ऊर्जेची खूप जास्त गरज असते. हे खाकरे तीच ऊर्जा देतात. हा असा नाश्ता आहे जो त्यांना दिवसभर ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी नक्कीच मदत करतो. बरं, आता याचे पौष्टिक फायदे तर आपल्याला कळाले, पण मग प्रश्न येतो की हे खाकरे मुलांना नेमके द्यायचे कसे? चला, वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांना हा नाश्ता कसा देता येईल ते बघूया. हे बघा, अगदी सोपं आहे.
जर मूल 1.5 वर्षांपेक्षा मोठं असेल तर त्याला याचे छोटे छोटे तुकडे करून खायला देऊ शकता. दुधासोबत दिलं तर त्याची पौष्टिकता आणखी वाढते. आणि शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी तर हा टिफिनमधला एक बेस्ट ऑप्शन आहे. दह्यासोबत दिलं तर चवही छान लागते आणि पोषणही मिळतं. इथे एक महत्वाची गोष्ट, काही मुलांना मटकीमुळे गॅस किंवा पोट फुगल्यासारखं वाटू शकतं. अशा वेळी काळजी करू नका. सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात खाकरा द्या आणि मग हळूहळू त्याचं प्रमाण वाढवा. चला आता काही खास टिप्स पाहूया. म्हणजे काय की या पौष्टिक नाश्त्याचा आपण जास्तीत जास्त फायदा कसा घेऊ शकतो. अनेक पालकांना मुलांच्या कमी वजनाची चिंता असते. तर जर मुलाचं वजन अपेक्षेप्रमाणे वाढत नसेल तर हा खाकरा नक्कीच मदत करू शकतो. कसं ते आता पाहूया. तर वजन वाढीसाठी ह्या 3 सोप्या गोष्टी करायच्या आहेत. पहिलं म्हणजे खाकऱ्यावर मस्तपैकी साजूक तूप लावा. दुसरं तो दुधासोबत खायला द्या. आणि तिसरं 2 जेवणांच्या मधल्या वेळेत स्नॅक म्हणून द्या. यामुळे कॅलरीज वाढतात आणि वजन वाढायला चांगली मदत होते. आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. हे खाकरे बनवताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून ते पौष्टिक तर बनतीलच पण कुरकुरीतही होतील. ह्या 4 टिप्स नक्की लक्षात ठेवा. 1. मटकीचं पीठ ताजं दळलेलं असावं. 2. लहान मुलांसाठी बनवत आहोत त्यामुळे जास्त तिखट किंवा मसाले टाळा. 3. खाकरे नेहमी मंद आचेवर खरपूस भाजा, त्यानेच ते कुरकुरीत होतात. आणि 4. ते पूर्णपणे थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भरा, नाहीतर ते नरम पडतील आणि सगळी मेहनत वाया जाईल. आणि हेच तर खरं आहे. बाजारातल्या आकर्षक पॅकेटमधल्या स्नॅक्सपेक्षा घरी बनवलेले पदार्थ हे नेहमीच सर्वोत्तम असतात. घरच्या खाकऱ्यांच्या चवीची आणि पौष्टिकतेची सर कशालाच येणार नाही. तर मग ह्या पौष्टिक सवयीची सुरुवात आजपासूनच करूया. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा आरोग्यदायी नाश्ता मुलांना नक्की द्या. ही फक्त एक रेसिपी नाहीये, तर मुलांच्या उत्तम आरोग्याकडे टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.